ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये दूषित आणि गढूळ पाणी पुरवठ्याविरोधात नागरिकांचा संताप उफाळून आला आहे। या प्रश्नावर ठाकरे गटाचे नगरसेवक शहाजी खुसपे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी ठाणे महापालिकेविरोधात जन आक्रोश हंडा मोर्चा काढला। ज्ञानेश्वर नगर ते ठाणे महापालिका मुख्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात भर पावसातही मोठ्या संख्येने महिला आणि नागरिक सहभागी झाले। पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे अशी मागणी करत आंदोलकांनी महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली। पावसाळ्यात गढूळ पाणी येण्याचे प्रमाण वाढत असले तरी हा प्रश्न अनेक दिवसांपासून कायम असल्याचा आरोप करण्यात आला। मागील 25 वर्षांपासून या भागातील पाणी प्रश्न का सुटला नाही असा सवालही शहाजी खुसपे यांनी उपस्थित केला। तुम्हा सगळ्यांना ऐकून आश्चर्य वाटेल, मागील 25 वर्षापासून संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग क्रमांक 13 गढूळ पाणी पित आहेत। ह्या गोष्टीची प्रशासनाला तर काडीची लाज सुद्धा राहिलेली नाही। वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याला केराची टोपली दाखवण्यात आली। शेवटी ना इलाज असतो आज हा ठाणे महानगरपालिकेवरती मोर्चा काढण्यात आलेला आहे। या प्रभागात 5 टर्म धुरंधर नगरसेवक निवडून आलेले होते। काय करत होते? झोपा काढत होते का? 25 वर्ष एखादा प्रश्न सोडवण्यासाठी लागतातच कसे? ही सर्वस्वी जबाबदारी ह्या मागील 25 वर्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी होते यांची जबाबदारी आणि त्यांचा हा निष्क्रियता आहे। मागील अनेक महिन्यांपासून जनता दरबार देखील सुरू आहे, मात्र जनतेचे प्रश्न सुटलेले दिसत नाही। जनता दरबार घेणाऱ्यांनी त्यांच्या प्रभागातले प्रश्न सोडवा, नंतर जनता दरबार घ्या। त्यांच्याबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही। प्रभागामध्ये राहतात, त्यांच्याकडे देखील अशा प्रकारचं पाणी येतं। शिंदे साहेबांच्या जर कानावर ही गोष्ट असती तर शिंदे साहेबांना हा प्रश्न सोडवण्यासाठी मोजून 15 मिनिटं लागली असती। स्थानिक लोकप्रतिनिधींचं हे अपयश आहे, त्यांनी साहेबांच्या कानावर ही गोष्ट टाकायला पाहिजे होती। साहेब, ह्या आमच्या विभागात गढूळ पाणी येतं, हे थोडंसं या गोष्टीत लक्ष द्या। पण स्थानिक लोकप्रतिनिधी हे फक्त पैसे कमवण्यात गुंग असल्या कारणाने ही गोष्ट साहेबांपर्यंत पोहोचली नाही। ती पोहोचवण्यासाठी आज आम्ही ठाणे महानगरपालिका ठाणे बदलतं असं म्हटलं जात आहे, ठाणे बदलतंय अशी टॅगलाईन वापरले जात आहेत, मात्र दूषित पाणी कुठेतरी येत आहे। ठाणे खरंच बदलतंय असं वाटतंय? ठाण्याची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होते, आता हे सगळं तुम्ही बघताय ते सांगताय, पण मला तर हा सगळा कागदावरचा भपका वाटतो। जर हे गढूळ पाणी ठाणे महापालिकेच्या लॅबमध्ये टेस्टिंग केलं असता, गटारातलं पाणी आणि डबक्यातलं पाणी आणि हे प्यायचं पाणी याची तिन्हीची मात्रा ही सेम आहे। म्हणजे आम्हाला 25 वर्ष तुम्ही डबक्यातलं पाणी गटारातलं पाणी पाजत होता का? कोणी आवाज उचलणारा नव्हता का? त्यामुळे आज हा सामान्य जनतेचा आणि हा कुठलाही पक्षाचा मोर्चा नाहीये। हा मोर्चा संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग क्रमांक 13 मध्ये सर्वसामान्य लोक जी पाण्याने त्रासलेली आहेत त्या त्रासलेल्या लोकांचा मोर्चा आहे।